बागेश्वरी साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मोर्चा. उसाला प्रतिटन 3200 रुपयांचा भाव देण्याची मागणी. जालना येथील बागेश्वरी खाजगी साखर कारखान्यावर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. उसाला प्रतिटन शेतकऱ्यांनी 3200 रुपयांचा भाव द्यावा, तसेच 2024 ते 25च्या गाळप हंगामातील थकबाकी 233 रुपये तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. याशिवाय उसाचे वजन कारखान्याव्यतिरिक्त इतर ठिकाणी करण्यास परवानगी देऊ नये, अशीही मागणी करण्यात आली आहे. मोर्चा दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनामुळे कारखान्याचा परिसर काही काळ तणावग्रस्त झाला होता. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या आंदोलनाचं नेतृत्व सुरेश काळे जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि गणेश राजबिंडे तालुकाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना परतूर यांनी केले. त्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी प्रशासनाकडे केली. परतूर तालुक्यातील बागेश्वरी साखर कारखाना अर्थात श्रद्धा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याने मागील वर्षीचे 233 रुपये शेतकऱ्यांची FRP थकवलेली आहे. थकीत FRP असताना सुद्धा चालू हंगामात या कारखान्याला गाळप परवाना मिळतोच कसा, हा मोठा प्रश्न आहे. साखर आयुक्त कार्यालय सांगतं की या कारखान्यावर RRCची कारवाई झालेली आहे. RRCची कारवाई झालेली असताना मग गाळप हंगाम सुरू झाला कसा? येणाऱ्या 8 दिवसात मागील 233 रुपये थकीत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाले नाही तर या कारखान्याचं धुराड आम्ही पेटू देणार नाही. आदरणीय राजू शेट्टी साहेब यांच्या नेतृत्वाखाली या कारखान्याच्या गेटवर भव्य आंदोलन होणार आहे. परतूर तालुक्यातील बागेश्वरी या साखर कारखान्याकडे जवळपास 284 रुपये थकीत आहेत आणि मागचे 233 रुपये थकीत आहेत FRP मधले. तरी देखील यांनी गाळप परवाना नसतानाही कारखाना चालू केलेला आहे. आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हजारो शेतकरी घेऊन या कारखान्यावर मोर्चा केलेला आहे. येत्या 8 दिवसामध्ये उर्वरित FRPची रक्कम जर शेतकऱ्यांच्या खात्यावर मिळाली नाही तर आदरणीय राजू शेट्टी साहेब येऊन इथे चक्काजाम आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाहीत आणि चालू हंगामातील 3200 रुपये भाव डिक्लेअर केला तर हा कारखाना सुरळीत चालू देणार, अन्यथा कारखाना आम्ही बंद पाडणार.